गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सूरज टॉक या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी नुकतंच हे नवीन चॅनल सुरू केलेलं आहे. या चॅनलमध्ये आपल्याला दैनंदिनमधल्या ज्या घडामोडी असतील किंवा काही इतर महत्त्वाच्या गोष्टी असतील किंवा IT जॉब रिलेटेड गोष्टी असतील, म्हणजे इतर सर्वच गोष्टींबाबत व्हिडिओ येत राहतील, ते आपण बघा. तर आपला व्हिडिओ आजचा टॉपिक आहे की पुण्यामध्ये राहण्यासाठी एकंदरीत किती खर्च येतो, एका फॅमिलीला किती खर्च येतो आणि एका बॅचलरला किती खर्च येतो, याचं आपण डिटेल विश्लेषण केलेलं आहे. ते आपण बघूया. त्या विश्लेषणानुसार आपण ठरवूया की किती खर्च मिनिमम आपल्याला लागू शकतो. म्हणजे एकंदरीत पुढच्या पुण्यामध्ये येणाऱ्या बॅचलरसाठी किंवा पुण्यामध्ये सेटल होणाऱ्या एखाद्या फॅमिलीसाठी अंदाज येऊ शकतो. ठीक आहे. तर आपण डिटेल कॉस्ट काढूया, किती खर्च येतो ते. तर मित्रांनो, आपण बघूया कॉस्ट ऑफ लिव्हिंग इन पुणे फॉर बॅचलरसाठी, म्हणजे एक शिक्षण घेण्यासाठी आलेल्या मुलासाठी किती कॉस्ट ऑफ लिव्हिंग पुण्यामध्ये लागू शकते हे आपण बघूया. तर सर्वात पहिले आपण बघूया की त्याला रेंट द्यावं लागतं. पुण्यामध्ये नॉर्मली रेंट आहे 3500च्या आसपास, म्हणजे 3500 रुपये एका सिंगल पर्सनसाठी. डिपॉझिट वगैरे द्यावं लागतं, ते वेगळं, म्हणजे 5 ते 6,000 रुपये डिपॉझिट किंवा डिपेंड्स ऑन रूमवर. म्हणजे रेंटचे झाले तुमचे 3500 रुपये. मेस 3,000 ते 3,500पर्यंत मेस आहे, बरोबर. ट्रॅव्हलिंग म्हणजे त्याच्याकडे बाईक असेल किंवा तो PMTने ट्रॅव्हल करतो आहे तर 2,000 रुपये. नाश्ता वगैरे तो घेत असेल, म्हणजे चहा नाश्ता वगैरे तो करत असेल, तर आपण धरूया 1,200 रुपये महिन्याला. कारण 2 वेळेचं चहा 10-10, 20 रुपये, नाश्त्याचे 10-10 रुपये, असं धरून आपण 1,200 रुपये महिना धरला आहे. परत विकेंडला काही थोडंफार एन्जॉयमेंट करत असेल, कारण पुण्यात मोस्ट ऑफ द विकेंड एकदम फुल असतात, हॉटेल्स वगैरे एकदम फुल असतात. तर विकेंडला नॉर्मली एक बॅचलर काहीतरी थोडीफार तरी एन्जॉयमेंट करत असतो. तर धरून चला 2,000 रुपये आपण विकेंडला पूर्ण महिन्याचे पकडूया. 2,000 रुपये म्हणजे प्रत्येक विकेंडला नॉर्मली 2,000 ना, हा 500-600 रुपयाच्या आसपास आले. म्हणजे मग कुठे जेवायला गेला, नॉनव्हेज वगैरे खाल्लं तर असं धरूया. किंवा काही शॉपिंग वगैरे केली, एखादा शर्ट घेतला तर त्याचे 2,000 रुपये पूर्ण महिन्याचे. असं करून टोटल आपल्याला 13,700 रुपये इतके टोटल एका बॅचलरसाठी लागतात. मग काही आता ते डिपेंड्स करतं की तुमचा खर्च किती आहे. काही मुलं हे 8,000मध्ये पण निभावून देतात, एक वेळ मेस लावता. काही मुलं हे 10,000 येतो. पण चांगली लाईफस्टाईल्स आहेत, जीवन जगलं तर त्यांना 13,000 ते 14,000 रुपये आजच्या रेटनुसार खर्च येतो एका बॅचलरसाठी. ठीक आहे. पण फ्रेंड्स, बॅचलरचा खर्च बघितला तर आपण फॅमिलीसाठी, म्हणजे लग्न झालेल्या नवीन कपलसाठी किती खर्च येतो ते आपण बघूया. की पुण्यामध्ये नवीन झालेल्या कपलसाठी किती खर्च येऊ शकतो त्याचा आपण अंदाज बांधूया. तर आपण नॉर्मली नवीन झालेलं कपल असलं तर फ्लॅट घेतो, म्हणजे 1 BHK तरी आपण ट्राय करत असतो घ्यायचा, किंवा 2 BHK घेत असतो, कारण फॅमिली वगैरे कोणी आलं तर. तर नॉर्मली फ्लॅटचे रेट्स पुण्यामध्ये 12,000च्या आसपास 1 BHK येतो. 12 ते 15मध्ये 1 BHK येतो. त्यात 1,000 रुपये मेंटेनन्स चार्ज पे करावं लागतात. त्याचप्रमाणे हा झाला आपला राहण्याचा खर्च. बाईक पेट्रोलसाठी आपण यूज करतो, त्याचा खर्च नॉर्मली म्हणजे ऑफिसला जायला वगैरे तर 2,500 रुपये महिना हा येतो एका व्यक्तीसाठी. कारण आपण 100-150चं जरी पेट्रोल टाकतो, कारण ऑफिसेस हे लांब लांब असतात, तो खर्च 2,500 रुपये महिना धरून चालू आपण. म्हणजे हजबंडला 2,500, वाईफला 2,000 जर दोघं वर्किंग असतील तर. त्याचप्रमाणे ग्रोसरी किंवा आपण किराणा डीमार्टमध्ये गेलो तर खूप साऱ्या गोष्टी घेत असतो, त्याचा नॉर्मली खर्च 6,000 रुपये महिना आपण पकडून घेऊ. कारण 6,000चा किराणा भरपूर येतो आणि लागत असतो. त्याचप्रमाणे व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स, म्हणजे डेली आपल्याला कुक करण्यासाठी किंवा जेवण बनवण्यासाठी व्हेजिटेबल्स लागत असतात. त्याचप्रमाणे फ्रूट्सही आपण घेत असतो. तर 3,000 रुपये
मंथली आपण पकडून घेऊ. कारण 2 वेळा व्हेजिटेबल्स काही डाळी वगैरे असं करून आपण 3,000 रुपये पकडून घेऊ. म्हणजे 100 रुपये डेली खर्च येतच असतो व्हेजिटेबल्सला. परत विकेंडला आपण काही एन्जॉय वगैरे करतो त्याच्यात 3,000 रुपये खर्च असतो. कारण हॉटेलिंगला गेलो किंवा कुठे चांगल्या टुरिझम पॉईंटला गेलो किंवा कुठे जवळच्या लोणावळा वगैरे ठिकाणी गेलो तर असं नॉर्मली 3,000 रुपये खर्च आपण पकडून घेऊ महिन्याचा. हा सगळा कमीत कमी पकडतो आहे मी, तरीसुद्धा तुम्ही बघा किती येतो खर्च. लाईट बिल आपण त्यामध्ये पकडूया की 2,000 रुपये महिन्याला लाईट बिल येतं. जर आपल्याकडे फ्रीज रेफ्रिजरेटर वगैरे असेल किंवा बाकीच्या इलेक्ट्रिक गोष्टी असतील तर. फोन रिचार्ज नॉर्मली 700 रुपये, जिओचं 2 जणांचा, एका जणाचं 350च्या आसपास 5G. त्याचप्रमाणे मिल्क म्हणजे दुधाचं बिल वगैरे, गाय म्हशीचं जे काही घेऊ आपण 1,500 रुपये महिना पकडून घेऊ. त्यानंतर वायफाय, आपल्याला वायफायची आवश्यकता असते. वायफायवर आपण TV वगैरे पण चालवू शकतो आणि इतरही कामं आपल्या वायफायशिवाय होत नसतात. कारण टेक्निकल व्यक्तीसाठी वायफाय मस्ट असतं. तर मग 800 रुपये महिना याप्रमाणे आपण काउंट करू वायफायसाठी. TV रिचार्ज, ॲक्च्युली वायफायवरच बरेच जण TV चालवत असतात, पण रिचार्जही कोणी करत असेल तर 400 रुपये महिन्याचा रिचार्ज पकडून घ्या. आणि इतर शॉपिंग नॉर्मली आपलं कसं असतं, कुठे मॉल्स वगैरे गेलो सॅटर्डे संडे, नॉर्मली आपण 1-2 वस्तू जरी घ्यायचं म्हटलं तरी 800-900 रुपये क्लॉथिंग्समध्ये किंवा कशात तरी खर्च होत असतात. तर असं महिन्याचे आपण 3,000 रुपये खर्च करतो आहे बुवा. विकेंडचे 700-800 रुपये धरून चालायचे. तर टोटल. आणि गेस्ट कधी जर आले, म्हणजे आपले बायकोकडचे गेस्ट आले किंवा नवऱ्याकडचे आले किंवा मित्रमंडळींपैकी कोणी आलं तर धरून चालायचं महिन्याला कोणी येतच बुवा. तर 2,500 रुपये आपण गेस्टसाठी, म्हणजे ह्याच्यासाठी काही पाहुणचार केला किंवा काही आपण बाहेर फिरण्यासाठी गेलो असं धरून 2,500 रुपये. तर टोटल फॅमिलीसाठी विदाऊट चाइल्ड, ओनली हजबंड अँड वाईफसाठी 38 to 45,000 इतका खर्च हा नॉर्मल जीवन जगण्यासाठी येतच असतो पुण्यामध्ये. तर मित्रांनो, आता आपण बॅचलरसाठी खर्च बघितला, त्याचप्रमाणे फॅमिली वाईफ हजबंडसाठी बघितला. तर आता फॅमिली विथ 1 चाइल्डसाठी किती खर्च येतो, तर आता आपण त्याचं बजेट बघूया. सर्व डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे, त्यामुळे या रेंजमध्ये खर्च येणारच आहे. नॉर्मली आपल्या एक्सपेन्सेस किती त्यानुसार ते चेंज होत असतं. तर हजबंड आणि वाईफचा हा 40,000च्या आसपास खर्च आपण पकडला. त्यात मग आपण एका चाइल्डचा खर्च जर ॲड केला तर तो बघूया. समजा चाइल्ड हा 2-2.5 वर्षाचा असेल आणि तो जस्ट प्ले ग्रुप किंवा नर्सरीला जात असेल तर त्याची फीज हे 20Kच्या आसपास असते. ती तर आपण खर्चात धरणार नाही आहोत, ती वेगळी धरूया. पण डेली मंथली किती येऊ शकतो ते बघूया. मंथली जर आपण त्याला बस लावली किंवा ऑटो ही फॅसिलिटी असेल तर 3,000 रुपीज त्याची ऑटो किंवा प्ले ग्रुपची जाण्या येण्यासाठी लागू शकतात. क्लोथ्स त्याचे किंवा युनिफॉर्म वगैरे असेल तर त्याला आपण 2,000 रुपीज दर महिन्याला आपण पकडून घेऊया. किंवा नवीन क्लोथ्स आपण घेतो, नाईट ड्रेसेस वगैरे, किंवा मुलाचं वय वाढतं असतं तर नवीन गोष्टी घेत असतो, तर तो एक खर्च पकडूया. टॉईज घेतले आपण, लंच बॉक्स प्रिपरेशन किंवा फ्रूट्स आपण देतो किंवा खाऊ वगैरे देत असतो, टॉईजसाठी खर्च करतो. असे 1,000 रुपये आपण दर महिन्याला पकडून घेऊ. ट्युशन्स वगैरे लावली आपण किंवा काही क्लास वगैरे लावला, ड्रॉइंगचा असो, इन्स्ट्रुमेंटल असो किंवा डान्सिंगचा असो, तर त्याचे आपण 2,000 रुपीज किंवा 1,000 रुपीज पकडून घेऊ. परत आता दोघं वर्किंग असल्यामुळे आपल्याला सासू सासरे असतील तर सांभाळणं ठीक होतं, परंतु ते नसतील तर आपल्याला मुलाला डे केअरमध्ये शिफ्ट करावं लागतं. तर त्याचा खर्च आपण डे केअरचं नॉर्मली 10,000 रुपीज नॉर्मली डे केअरचं मंथ वाईज आपण पकडून घेऊया. तर टोटल असा आपला 40,000 रुपीज हा एक नॉर्मल कपलचा आणि चाइल्डला धरून तो
चाइल्डचा 18 ते 20,000 रुपीज, म्हणजे नॉर्मली 60 टू 65,000 विथ चाइल्ड खर्च हा पुण्यामध्ये जात असतो नॉर्मल आणि चांगली लाईफ जगण्यासाठी. तर मित्रांनो हे होते टोटल आपण एक्सपेन्सेस इन पुण्यामध्ये. मी आता 5 ते 6 वर्षापासून राहिलो आहे, तर मला माहिती आहे की किती खर्च लागतो. आणि आताच्या रेटनुसार मी हे सगळं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर याची पूर्ण PDF मी तुम्हाला एंड ऑफ द व्हिडिओ पण जॉईन केलेली आहे. तर तुम्ही बघू शकतात की प्रत्येक बॅचलरसाठी किती, फॅमिलीसाठी आणि 1 चाइल्डसाठी किती येतो खर्च. तर यानुसार आपलं बजेट करा आणि पुण्यामध्ये शिफ्ट व्हायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओ बघून विचार करू शकता. तर थँक्यू. असेच माझे व्हिडिओ बघत राहा, लाईक करत राहा आणि तुमचा सपोर्ट राहू द्या. थँक्यू.